ईव्हीएम मशीन फोडण्याचे वक्तव्य बच्चू कडूंना भोवणार. भाजपा नेते गोपाल तिरमारे यांची चांदूर बाजार पोलिसात तक्रार. ईव्हीएम मशीन फोडण्याचे मतदारांना आवाहन करणाऱ्या बच्चू कडूंवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे तक्रारी दाखल केली. 8 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे माजी आमदार बच्चू कडू यांनी विविध प्रसार माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण केलं. निवडणूक आयोग हे मतांची चोरी करत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला. तसेच नागरिकांनी ईव्हीएम मशीन फोडल्या पाहिजे, मतदानाच्या दिवशी त्या फोडून टाकल्या पाहिजे, मतदान करायचंच नाही, सगळीकडल्या मशीना फोडून टाकायच्या अशा प्रकारचे नागरिकांना कायदा हातात घेऊन असंवैधानिक पद्धतीचे व देशविघातक कृत्य देशातील नागरिकांनी करावे. तसेच निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये मतदारांनी गैरमार्गाने व्यत्यय निर्माण करण्याकरिता नागरिकांनी प्रवृत्त व्हावे यासाठीच बच्चू कडू यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया जाहीर केली. नागरिकांनी निवडणुकीत मतदान करू नये अशा प्रकारचे चुकीचे आवाहन बच्चू कडू यांनी नागरिकांना यावेळी केले. एका प्रकारचे बच्चू कडू यांचे हे देशद्रोही कृत्य असून अत्यंत गंभीर असल्याचा भाजपा नेते तिरमारे यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. मला असं वाटतं का मतांची चोरी झाली का डाकेखोरी झाली ते तपासलं पाहिजे. बगर चोरीचं धन प्राप्त झालं तर आपल्याला मान्य आहे, पण चोरी करून धन प्राप्त झालं असेल तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आमचं मागणी एकच आहे का मशीन तशीच ठेवा, पण तो व्हीव्हीपॅड येतं आपल्या हाती, तो व्हीव्हीपॅड आमची सही असली पाहिजे आणि आम्ही तिथं सिक्का मारून तो मतपेटीत टाकला पाहिजे. इकडे अशी जर व्यवस्था झाली आणि एवढी जर चाहत लोकांची आहे, एवढा विकास भाजपनं केला असेल तर एवढी अट मानायला काय हरकत आहे भाजपला? ते मान्य करत नाही याचाच अर्थ दाल में कुछ काला आहे. आता जर मशीन आहे, ईव्हीएम मशीन आहे, ईव्हीएम मशीनमधून ईव्हीएम मशीनचा कार्यक्रम तसाच राहील, ते तशीच ठेवावी, परंतु जो व्हीव्हीपॅड येतं तो पॅड आमच्या हाती आला पाहिजे, त्याच्यावर सही झाली पाहिजे आणि तो मतपेटीत एक अलग ठेवायला पाहिजे, ते तो पॅड टाकला पाहिजे. एवढं जरी केलं आणि मग जर खऱ्या अर्थानं भाजप जिंकली तर त्या जिंकण्याला खरं तर आम्ही सलामी ठोकू, मानाचा मुजरा करू. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विकास करतोय आणि लोकांना विकास करतोय तर भय काय आहे? तुम्ही सांगा, हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. माझं मत गेलं कुठं? मला दाखवा का यामध्ये तुमचं मत तुम्हाला पडलं का नाही पडलं किंवा तुम्हाला भेटलं का नाही भेटलं हेच निवडणूक आयोग दाखवू शकत नाही. तुमचा आमचा संविधानानं दिलेला अधिकार हक्क सुद्धा या सिस्टीममुळं पूर्ण कोलॅप्स झालेला आहे. म्हणजे तुमचं आता उद्या जर म्हटलं का माझं मत दाखवा, पहिले काय होतं, बॅलेट होतं, वरती पावती याची, बॅलेट याचा, बॅलेट नंबर राहायचा आणि खाली त्या बॅलेटवर सही राहायची. म्हणजे माझं मत मला भेटलं का नाही भेटलं ते ठेवलं आहे का ते संपलंच आहे. याचं कारस्थान काय? म्हणजे उत्तमराव जानकर सांगत होते का तुम्ही तिथं, त्यांनी एक पत्र काढलं, तिथं किती लाईट ठेवला पाहिजे, किती त्याचा प्रकाश पडला पाहिजे, या सगळ्या प्रकारचे पत्रकं काढण्यामागचा उद्देश काय? आणि म्हणून आम्ही सोन्याचे चोर पाहिले, चांदीचे चोर पाहिले, पण मतं चोरणारी टोळी निर्माण होती की काय असं भय आहे. हा लढीचा खेळ आहे म्हणतात. मला वाटते एकतर मी जे मागणी केली ते पॅड, व्हीव्हीपॅड हाती भेटले पाहिजे. ते जर झालं नाही तर नागरिकांना ह्या ईव्हीएम मशीन फोडल्या पाहिजे. मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजे. मतदान करायचंच नाही, फोडून टाकायचं, सगळं मशीन फोडून टाकायचं.